गाजर हलवा बनवायचं म्हटलं की खूप सारा सुका मेवा, खवा, दूध, दुधावरची साय, मिल्क पावडर बरंच काही वापरलं जातं. पण आज आपण अगदी मोजक्याच साहित्यांमध्ये टेस्टी दाणेदार असा गाजर हलवा बनवणार आहोत. बनवायला खूप सोपा आहे. आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपीला एक लाईक नक्की करा. दाणेदार गाजर हलवा बनवण्यासाठी इथं मी 1 किलो इतके गाजर घेतलेले होते. सगळ्यात अगोदर आपल्याला गाजर स्वच्छ धुवून याचं वरचं साल काढून टाकायचं आहे व खिसणीच्या मीडियम होलने आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचं आहे. मोठ्या होलने गाजर खिसायचं नाही, मीडियम होलने गाजर खिसायचं आहे. याने गाजर लवकर शिजलं जातं व गाजर किसून झालं. आता हलवा बनवून घेऊया. कढईमध्ये 4 मोठे चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे. शक्यतो हलव्याला साजूक तूप वापरायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. तूप छान कडकडीत गरम झालं की आपण खिसून घेतलेलं गाजर घालायचं आहे. गाजर घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा थोडीशी हाय ठेवायची आहे व हे गाजर आपल्याला या तुपावरती 5 ते 6 मिनिटांसाठी छान असं परतवून घ्यायचं आहे. याने काय होतं, गाजर हलवा खाताना अजिबात उग्र लागत नाही. गाजर व्यवस्थित तुपावरती परतवून झालं. आता यानंतर यामध्ये आपण दूध घालणार आहोत. तर इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. 1 किलो गाजरासाठी इथं मी पाऊण लिटर इतकं म्हशीचं दूध घेतलेलं आहे. गाजर हलवा बनवताना शक्यतो म्हशीचंच दूध वापरायचं आहे. याने आपल्या हलव्याला छान खवा टाकल्यासारखी टेस्ट येते. म्हशीचं दूध घातल्यामुळे यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं व खवा घालण्याची अजिबात गरज लागत नाही. दूध घातल्यानंतर हे गाजर या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व या दुधामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व झाकण ठेवून दूध आटेपर्यंत हा गाजर हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अधेमध्ये सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून गाजर खाली लागणार नाही. कढईच्या तळाला गाजर व दूध करपू शकतं. यासाठी अधेमध्ये दर 2 मिनिटांनी किंवा 1.5 मिनिटांनी सतत हलवत राहायचं आहे. दूध घालतानाची महत्त्वाची टीप ती म्हणजे दूध आपल्याला सगळ्यात अगोदर व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे. तापवून थंड करून घेतलेलंच दूध हलव्यासाठी वापरायचं आहे. कच्चं दूध वापरायचं नाही किंवा गरमागरम उकळतं दूधसुद्धा आपल्याला या हलव्यासाठी वापरायचं नाही. जर का तुम्ही खूप जास्त गरमागरम दूध यामध्ये घातलं, गाजर हलवा आपला बनवताना दूध यामध्ये फाटू शकतं. कच्चं दूध घातल्यामुळे सुद्धा दूध यामध्ये फाटू शकतं. यासाठी दूध तापवून थंड करून नंतरच वापरायचं आहे. आता आपलं दूध या गाजर हलव्यातलं व्यवस्थित असं आटलं गेलं आहे. गाजर व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला जर का साखर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता. गूळ वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही खजूर पेस्टसुद्धा यामध्ये वापरू शकता. म्हणजेच आपले खजूर तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर आता इथे पहा, गाजर व्यवस्थित असं आपलं शिजलं गेलेलं आहे. साखर घातल्यानंतर याला खूप जास्त पाणी सुटतं. पाणी सुटल्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला यावेळी हाय ठेवायची आहे व सतत हलवत हा गाजर हलवा आपल्याला व्यवस्थित असा घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर आता इथे पहा, इतका घट्ट मी ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर सुद्धा गाजर हलवा खूप जास्त घट्ट होतो व खाताना घशात दाटल्यासारखा होतो. यासाठी ठेवतानाच सुरुवातीला थोडासा रसरशीत ठेवायचा आहे. आता सर्वात शेवटी आवडीप्रमाणे वेलची पूड घालायची आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर आता इथं मी एक फोडणी पात्र घेतलेलं आहे. यामध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे. इथं तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत व या तुपामध्ये घालायचे. व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत या तुपावरती. खूप जास्त करपवायचे नाहीत. तर आता इथे पहा, आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये वापरू शकता व हा चरचरीत तडका आपल्याला या हलव्याला देऊन घ्यायचा आहे. याने आपल्या हलव्याला खूप छान चव येते. एकदा नक्की करून पहा. आता ड्रायफ्रूट घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे व तयार झाला आपला गाजर हलवा. बनवायला खूप सोपा आहे, चवीला अप्रतिम लागतो. अगदी मोजक्या साहित्यांमध्ये बनवून तयार होतो. खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा.
तयार केलेला गाजर हलवा तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.